नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. आता सर्वांना माहीत झालंय की आपले 3 जे फौजदारी कायदे होते ते आता बदलले आहेत आणि 1 जुलै 2024 पासून नवीन फौजदारी कायदे अस्तित्वात येतील. नवीन फौजदारी कायदे लागू होतील आणि त्याची कार्यपद्धती लागू होईल. कोणत्याही फौजदारी कारवाईची सुरुवात जेव्हा आपण पोलीस स्टेशनमध्ये जातो तेव्हा FIR, ज्याला आपण म्हणतो फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, किंवा ज्याला आपण प्रथम वर्दी म्हणतो किंवा प्रथम खबर म्हणतो, त्याने सुरू होते. आजचा व्हिडिओ नेमका आपण त्याचाच परिचय करून घेण्यासाठी आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या होम डिपार्टमेंटनं एक SOP जाहीर केली आहे, ज्याला आपण स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस म्हणतो. ती आहे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, EFIR म्हणजे इलेक्ट्रॉनिक इन्फॉर्मेशन रिपोर्ट, किंवा झिरो FIR ज्याला म्हणतो, झिरो फर्स्ट इन्फॉर्मेशन. अशा तिन्ही गोष्टी नेमक्या काय आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये समजावून घेऊ. भारतातले 3 प्रमुख कायदे, एक आहे भारतीय दंड संहिता, ती आता 30 जूनला संपेल आणि 1 जुलैपासून भारतीय न्याय संहिता ही नवी संहिता येईल आणि हा आपला नवा फौजदारी कायदा असेल. दुसरा आहे फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 होतं. त्याच्याऐवजी आता येणार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023. त्यानंतर तिसरा होता भारतीय पुरावा कायदा, ज्याला आपण इंडियन एव्हिडन्स ऍक्ट म्हणतो, 1872चा. त्याच्याऐवजी आता भारतीय साक्ष अधिनियम असा 2023चा नवा कायदा येणार. असे 3 कायदे म्हणजे भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम, असे 3 नवे फौजदारी कायदे आपल्या समोर दिसत आहेत. त्यासाठी बघा, महाराष्ट्र राज्याचे जे महाराष्ट्र पोलीस आहे त्यांनी या प्रमुख 3 नवीन कायद्यांच्या बाबतीत गुन्ह्याचा तपास कसा करायचा याची माहिती पुस्तिका, प्रथम आवृत्ती जून 2024, ही फक्त खात्यातले जे लोक आहेत, म्हणजे पोलीस खात्यातले जे लोक आहेत, अधिकारी आहेत, कॉन्स्टेबल पासून तर DGP पर्यंतचे, या सर्वांच्या माहिती आणि मार्गदर्शनासाठी असेल. ही आतल्या लोकांसाठी जरी असली तरी कार्यपद्धती लोकांना माहीत व्हावी म्हणून मला वाटतं ही खुल्या डोमेनमध्ये, म्हणजे पब्लिक डोमेनमध्ये देखील ठेवलेली दिसते. तसंच आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं जे होम डिपार्टमेंट आहे त्याने देखील स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, झिरो FIR किंवा EFIR असं म्हणतो, त्यांचा जो ब्युरो आहे पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा, त्यांनी ह्या 2 काढल्यात. ही एक पुस्तिका आणि ही एक पुस्तिका, या दोन्ही पुस्तिका आता सध्या सर्वत्र व्हॉट्सअपवर, सोशल मीडियावरती निरनिराळ्या ठिकाणी सर्क्युलेट होत आहेत आणि पोलिसांच्या आणि गृह विभागाच्या वेबसाईटवरती या उपलब्ध आहेत. ज्यांना हव्या असतील त्यांना इथे देखील मिळतील, किंवा आपलं जे व्हॉट्सअपचं चॅनल आहे त्या व्हॉट्सअपच्या चॅनलला जर का आपण फॉलो केलं तर त्या ठिकाणी देखील ऑलरेडी ह्या पब्लिश झालेलं, म्हणजे त्या ठिकाणी फिरतायत, तर आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतील. यामध्ये तपशीलवार माहिती आपल्याला इंग्रजी मराठीतनं मिळू शकेल. आता पोलिसांना वर्दी देणं किंवा त्याच्यानंतर त्या वर्दीप्रमाणे चौकशी करणं किंवा त्याचं अन्वेषण करणं, गुन्ह्याचा तपास करणं, हे जे आहे तेव्हा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता जी आहे BPS, त्याच्याप्रमाणे बघा, ही भारतीय नागरिक संहिता पूर्वीची होती फौजदारी प्रक्रिया संहिता. आता त्याच्यामध्ये वर्दी कशी द्यायची, पूर्वी 154 नावाचं एक सेक्शन त्या CRPC मध्ये होतं, आता 173 आहे ह्या BNSS मध्ये. मग ती बिनदखल कशी असेल, दखल कशी असेल, हे सगळे तरतुदी आपल्याला या मराठी याच्यामध्ये आपल्याला तपशिलामध्ये, मी प्रत्येक वाचणार नाहीये, आपल्याला केवळ माहिती आणि परिचय करून घ्यायचा आहे. या माहिती पुस्तिकेमध्ये हे सर्व आहे. मराठीतनं माहिती पुस्तक आहे आणि सर्वत्र फिरते आहे. विशेषतः FIRच्या संदर्भातले सगळे जे काही कलम आहेत ते पूर्वीच्या नागरिक सुरक्षा संहितेत, म्हणजे पूर्वीच्या फौजदारी प्रक्रिया संहितेत CRPCतले कलम आणि भारतीय नागरिक संहिता, जी आता BNSS, पूर्वीला CRPC म्हणायचे, आता BNSS असं त्याला म्हटलं जाणार आहे, हे दोन्ही कलम आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे दिसत आहेत. त्यानंतर पुढे 191 पर्यंत आलं आपण, जवळपास 196, 173 पासून 196 पर्यंत हे FIR देणं आणि त्याचा अन्वेषण करणं किंवा त्याचा, ज्याला आपण गुन्ह्याचा तपास करणं म्हणतो, तिथपर्यंतचे कलम आपल्याला या ठिकाणी दिसतात. पुढे प्रथम खबर, आता जे BNSS आहे, भारतीय नागरिक संहिता, सुरक्षा संहिता, त्याच्यात 173 मध्ये याची तपशीलवार माहिती दिलेली आहे. गुन्ह्याची फिर्याद घेताना, म्हणजे पोलिसांना दिलेलं आहे, यथार्थ डिव्हाइसमध्ये, कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करून त्याची हॅश व्हॅल्यू प्राप्त करण्यात यावी. म्हणजे हा एक तपशीलवार आणि अत्यंत तांत्रिक मुद्दा दिसतोय, पण ती
म्हणजे व्हिडिओ जे आपण व्हिडिओ किंवा कुठलंही रेकॉर्डिंग करतो ते किती ओरिजिनल आहे, किती योग्य आहे, किती तांत्रिकदृष्ट्या बिनचूक आहे, हे तपासण्यात ते हॅश व्हॅल्यू बदलली का, हे नेहमी तपासलं जातं. सदर व्हिडिओ हा हॅश व्हॅल्यू प्राप्त करून तो व्हिडिओ पेन ड्राईव्ह, CD, USB ड्राईव्हमध्ये घेण्यात यावा, अशा सूचना आता पोलिसांना आलेल्या आहेत. अर्थात हे प्रत्येक केससाठी केलं जाईल का? का फक्त सेन्सिटिव्ह केसेससाठी केलं जाईल? हा जो भाग आहे तो आता तपशिलात आपल्याला हळू-हळू माहीत होईल. आता प्रथम खबर देताना जर का विलंब झालेला असेल तर विलंब का झाला याची कारणं. अनेकदा गुन्हा घडल्यानंतर उशिरा कधी वयस्कर असतात, कधी शारीरिक अडचणीमुळे होतात, कधी अशक्तपणा असतो, कधी अंतर असतं पोलीस स्टेशनचं आणि त्या एफ-आय-आर देणाऱ्याचं, कधी वादळ, पाऊस, इतर कारणं असतात. कधी लोक अशिक्षित असतात, अडाणी असतात, त्यांना महत्त्व समजत नाही वेळेचं आणि कधी-कधी गुन्हा घडला हेच उशिरा समजतं. त्यामुळं दाखल करायला उशीर होतो. हे आता ही जी मार्गदर्शक पुस्तिका आहे ती असं म्हणते, प्रथम खबर दाखल करताना, जबाब नोंद करताना आणि हद्द आणि घटनास्थळ न पाहता, हे सगळ्यात मोठा बदल आपल्याला पूर्वीच्या सिस्टममध्ये आणि आता सिस्टममध्ये. पूर्वी असं व्हायचं, की आपण गुन्हा दाखल करायला गेल्यानंतर ते विचारायचे, की कुठले आहेत? कुठं झाला गुन्हा? आता गुन्हा बाहेर झालेला आहे. तुम्ही बाहेर आलात आणि तुम्हाला इथं कळलंय. गुन्हा तिकडे झालाय, तुम्ही इकडे कुठेतरी दूर आलेला आहात आणि त्या पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही दाखल करायला जर गेलात, तर ते म्हणायचे की नाही आमच्या ज्युरिडिक्शनमध्ये नाही, आमच्या हद्दीत नाही, आमच्या कार्यक्षेत्रात नाही. आतापर्यंत कार्यक्षेत्र, हद्द हा फार कळीचा विषय होता. पण आता या BNSS मध्ये, ह्या भारतीय नागरी सुरक्षा संहितेमध्ये अत्यंत चांगला असा बदल झालाय. प्रथम खबर दाखल करताना म्हणजे एफ-आय-आर दाखल करताना, त्याच्याविषयीचा जबाब नोंदवून देताना, घटना कुठे झाली त्याची हद्द आणि घटनास्थळ न पाहता दाखल करणे, तो गुन्हा दाखल केला पाहिजे. म्हणजे तुम्ही कोणत्या ज्युरिडिक्शनमध्ये झाला ते पाहायचं नाही. जर का आपल्या ज्युरिडिक्शनमध्ये नसेल तर मग आपण 0 नंबर द्यावा. आपल्या ज्युरिडिक्शनमध्ये असेल तर जो चालता नंबर आहे तो आपण द्यावा. सदर गुन्हा हा कोणत्याही पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला असला तरी प्रथम खबर माहिती मिळताच तात्काळ दाखल करून घेणे आवश्यक आहे, असं या भारतीय नागरी सुरक्षा संहितेचं कलम 173 म्हणतं. आता याच्यात 2 प्रकारच्या येतात. एक, माणूस समोर आला, त्यांनी ओरली किंवा लेखी माहिती दिली. एक तर तो लेखी खबर देईल, त्या लेखी खबरेच्या आधारे एफ-आय-आर दाखल करेल. 2, तो येऊन समोर बसेल ठाणे अंमलदाराच्या, ठाणे अंमलदाराला तो सांगेल आणि अंमलदार ते लिहितील. म्हणजे ओरल जे आहे त्याचं रायटिंगमध्ये रिड्यूस करतील. तिसरी गोष्ट अशी आहे, की ती एफ-आय-आर ईमेलनी किंवा WhatsApp किंवा जे काही आता इलेक्ट्रॉनिक मीडिया अवेलेबल असेल पोलीस स्टेशनला ॲक्सेप्टेबल असा, त्याच्या मार्फत येईल. त्याला आपण ई-एफ-आय-आर म्हणणार आणि बाहेरचा असेल तर त्याला आपण 0 एफ-आय-आर म्हणणार. म्हणजे एक तर त्याच पोलीस स्टेशनचा असेल तर त्याला चालता नंबर मिळेल. जर का त्या पोलीस स्टेशनचा नसेल तर 0 नंबर मिळेल. आणि जर प्रथम खबर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्राप्त झाल्यास सदर खबर देणाऱ्या फिर्यादीस 3 दिवसात, म्हणजे खबर प्राप्त झाल्यापासून ईमेल असेल, WhatsApp असेल, तुम्हाला ज्या माध्यमातून पोलीस स्टेशनला आवश्यक असतं त्या माध्यमातून प्राप्त झाल्यानंतर 3 दिवसात असा जो खबर देणारा, एफ-आय-आर देणारा व्यक्ती आहे त्याला बोलावलं पाहिजे, त्याची चौकशी केली पाहिजे आणि खबर दाखल करून घेतली पाहिजे. फिर्यादी यांना प्रथम खबरी अहवालाची प्रत दिली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आहे, जो एफ-आय-आर दाखल करतो त्याला लेखी एफ-आय-आरची एक प्रत दिली पाहिजे, त्याची स्वाक्षरी घेतली पाहिजे किंवा त्यातला पीडित कोणी असेल, बळी असेल, व्हिक्टीम असेल, त्याला एक प्रत दिली पाहिजे आणि त्याची स्वाक्षरी घेतली पाहिजे. आता हे प्रथम खबरेच्या बाबतीत इतक्या सूचना आता इंग्रजीमध्ये पण आल्यात आणि त्या राज्यांनी त्या इंग्रजी ज्या आहेत त्या ढोबळ मानाने सूचना आहेत, त्या राज्याने त्यांच्या पद्धतीने त्या विकसित कराव्यात. आपल्या राज्यानं ही केली आहे. याच्यामध्ये अर्थात ही पहिली आवृत्ती आहे. याच्यानंतर जसजशा अडचणी येतील तसतसे त्याच्यावरती सुधारणा येत राहतील. ही आहे प्रथम खबर. गुन्ह्याची प्रथम खबर घेताना ती डिव्हाइसमध्ये घ्यावी. ह्या गोष्टी आपण वाचलेल्या आहेत. नंतर उशीर झाला असेल तर त्याची कारणं नमूद करून घ्यावीत. घटनास्थळ न पाहता दाखल करावी, म्हणजे हद्दीचा आणि ज्युरिडिक्शनचा मुद्दा उपस्थित करू नये. त्याला आपण 0 एफ-आय-आर, 0 फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट असं म्हटलंय. हा कोणत्याही पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला असला तरी जिथे तो ज्या पोलीस स्टेशनला गेला आणि जिथे त्याची दाखल करायची इच्छा आहे तिथं त्यांनी द्यावी. त्याला 0 नंबर पडेल. नंतर ते पोलीस स्टेशन शोधून काढून त्यांना ते ट्रान्सफर करणं वगैरे प्रकार करता येतील. पण एफ-आय-आर रजिस्ट्रेशनसाठी, प्रथम खबर दाखल करून घेण्यासाठी हद्दीचं
आणि याचं बंधन नाही असं आता या ठिकाणी स्पष्ट दिसतं आहे की झिरो FIR कशी दाखल करावी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या. आपण आता वाचल्या त्या मराठीत महाराष्ट्राच्या सूचना होत्या. पूर्वी 154 होतं, आता 173 झालं. त्याची स्टेप 1 त्यांनी पोलीस स्टेशनला जावं, स्वतः तोंडी लेखी किंवा ईमेलने किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने रेकॉर्ड द्यावं आणि त्याची नोंद करावी. आपल्या स्टेशनचं असेल तर लगेच कारवाई सुरू होईल. दुसऱ्या स्टेशनचं असेल तर त्याला 0 नंबर पडेल आणि नंतर ते ट्रान्सफर होईल, अशी या ठिकाणी दिलेली दिसते आहे. आता प्रथम खबर अहवाल जर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असेल तर 3 दिवसात अशी माहिती पाठवणाऱ्याला बोलावून ती खबर लिहून घ्यावी आणि त्याची कॉपी त्याला द्यावी. त्याला कॉपी देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. इलेक्ट्रॉनिक FIR असेल तर काय करावं हे सगळं दिलेलं आहे. ही महाराष्ट्राचं ही जी काही माहिती पुस्तिका आहे त्याच्या बाबतीतली माहिती पुस्तिका पब्लिश झालेली आहे. ती महाराष्ट्राच्या पोलिसांच्या वेबसाईटवरती आणि ही होम डिपार्टमेंटच्या वेबसाईटवरती अशा दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे. तेव्हा आपण आज 3 जे नवे कायदे आलेत गुन्हेगारीचे किंवा ज्याला आपण फौजदारी कायदे म्हणतो, त्यातला पहिला टप्पा म्हणजे फौजदारीची FIR कशी दाखल करायची याच्या संदर्भातले जे त्रोटक मुद्दे आहेत, एक ढोबळ मुद्दे आहेत आणि त्यात झालेले जे बदल आहेत, ते आपण या ठिकाणी समजून घेतलेत. असंच आपल्याला या तिन्ही कायद्याच्या संदर्भात वारंवार भेटावं लागेल, वारंवार निरनिराळे मुद्दे जसजसे समोर येतील तशी चर्चा करावी लागेल. किमान आजपासनं आपण हे कायदे समजून घ्यायला सुरुवात केली पाहिजे. याचं मराठीकरण, याचे इंग्रजी कायदे प्रत्येकाने पाहिले पाहिजेत, तपासले पाहिजेत. रोज येणाऱ्या अडचणी आतापर्यंत आपण टू झालो होतो IPC, एव्हिडन्स ऍक्ट आणि CRPCला. या पुढच्या काळात हे तिन्ही नावं बदललेली आहेत आणि बदलत्या नावाला, बदलत्या कायद्यांना, बदलत्या नियमांना आपल्याला सामोरं जायचं आहे. त्यासाठी आपण सर्वांनी तयारी केली पाहिजे. जर का हे आपल्याला आवडलं असेल तर आपण नक्की लाईक करा. आपल्याला पाहिलं आणि ते उपयुक्त वाटलं असेल तर आपण नक्की ज्यांना ज्यांना हे उपयुक्त वाटेल अशा सर्वांना पाठवा, शेअर करा, शेअर करत राहा, फॉरवर्ड करा, फॉरवर्ड करत राहा. अशाच नव्या विषयासह पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.